शेतकरी बंधूंनो, मी संदीप जाधव पाटील, बनाना हाऊस टिश्यू कल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंट. तर आता ही जी केळीची बाग आहे ती पाठीमागे तुम्ही बघताय एक समान सगळे घड, हे एकसारखे घड तुम्हाला पडलेले इथे दिसतात. त्यासोबत ह्या बागेला अजून एक काय दिसते तुम्हाला की सगळी एका बाजूला कुठे झुकलेली आहेत आणि एका बाजूलाच ह्याची वेन झाली. आता ही कशामुळे झालेलं आहे तर पूर्ण बागेत अशी अवस्था आहे, म्हणजे ज्या बाजूला लॅटरल आहे, सिंगल लॅटरल ह्या बागेला इथं वापरलेली होती आणि ह्या सिंगल लॅटरलचा असा फायदा म्हणता येणार नाही, तर हा तोटा आहे समजा खरं तर. कारण झाड झुकणं आता कुठेतरी वेन सुरू होऊन साधारणतः एक 10-20% माल फुगलाय. आणखीन जवळजवळ ह्या बागेला एक चांगल्या पद्धतीने फुगवण म्हणलं तर 60-70% होणार आहे. तोपर्यंत ही झाड ही बुंदा टिकवणं इतकं सोपं नाहीये. म्हणजे बुंद्याची वाढ त्यासोबत घडांचे जी घड पडल्यानंतर जी उभा राहण्याची ताकद आहे ती डबल लॅटरल. काय होतं शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही की सिंगल लॅटरल जर असेल तर एकाच बाजूला पाणी पडलेलं आहे. उन्हाळ्यामध्ये ह्या बाजूला फक्त पाणी पडत होतं, इकडे पाणी मिळत नव्हतं. आता पाऊस पडलाय म्हणून तुम्हाला चिखल दिसतोय, पण ही अशी कंडिशन झाल्यामुळं पूर्ण बाग ही अशी पुष्पासारखी झाली. तर ह्या सगळ्या व्यवस्थापनामध्ये एक महत्वाचा विषय असतो की डबल लॅटरल हे केळीला कंपल्सरी वापरायला पाहिजे. आणि जर तुम्ही डबल लॅटरल नाही वापरली तर त्या बागेला खत पाणी किंवा प्रॉपर जे व्यवस्थापन आहे ते होत नाही आणि त्याचा परिणाम असा होतोय की एका बाजूला बाग झुकणं, एका बाजूला घड वाकणं आणि मग परिणामी वाऱ्या वादळामध्ये जास्त पडण्याचं सुद्धा प्रमाण ही बागेचं होऊ शकतं. त्यासाठी कंपल्सरी तुम्ही ही डबल लॅटरल इथं वापरायला पाहिजे. एक बनाना हाऊसच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे.